नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुमच्याशिवाय जगून काय करू, अपघातात संपूर्ण कुटुंबाला गमावले, तिथेच येऊन वडिलांनी विष पिऊन जीवन संपवले. काळाचा महिमा आघात असतो, पण काही वेळा तो इतका क्रूर ठरतो की माणुसकीही सुन्न होते. 2.5 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी रस्ते अपघातात आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावले होते, त्याच जागी जाऊन वडिलांनी आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विराट गौतम, वय 58, राहणार मांजरी बुद्रुक, पुणे असं त्यांचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना ज्या ठिकाणी पत्नी आणि 2 मुलांचा भीषण अपघातात अंत झाला होता, त्यास कोल्हापूर राधानगरी रोडवरील पुईखडी घाटात उघडकीस आला. गोवा मुंबई आराम बस भीषण अपघातात 2.5 वर्षापूर्वी त्यांच्या डोळ्यादेखत पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू झाला होता. अपघातात ते स्वतःही जखमी झाले होते. या घटनेतून ते कधीच सावरू शकले नाहीत. कुटुंबियांच्या विरहाने ते नैराश्यात ग्रासले होते. अपघातात मृत्युमुखी पडल्यानंतर ते आठवड्यातून एकदा पुईखडी येथे येऊन पत्नी आणि मुलांची आठवण काढून रडत बसायचे. त्याच अपघातस्थळी धाव घेऊन विराट यांनी तिथेच आपले जीवन संपवले. विराट दिनांक 9 मे रोजी पुण्यातून बाहेर पडले. 10 आणि 11 मे दरम्यान ते पुईखडी येथील अपघाताच्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी रडत बसल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. 11 मे नंतर ते दिसून आले नाहीत. शुक्रवारी सकाळी परिसरातील काही नागरिक पुईखडी घाटात परिसरात गेले असता त्यांना दुर्गंधी आली. त्यांनी हा प्रकार करवीर पोलिसांना सांगितला. ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या खिशातील मोबाईल जप्त केला. त्या मोबाईलवर मेसेज पाहून पोलीसही गहिवरले. दरम्यान गौतम यांचा भाचा पश्चिम बंगाल येथून कोल्हापूरकडे येत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.